नमस्कार, वेलकम टू सारिकाज कंटेंट कुकिंग। आजची आपली रेसिपी आहे पायनॅपल शिरा। शिरा बनवण्याआधी आपण पायनॅपल पल्प बनवून घेऊया। त्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 मोठा पायनॅपल, 1 वाटी साखर। पॅनमध्ये पायनॅपल टाकून त्यामध्ये आवश्यकतेनुसार साखर टाकायची आणि साखर विरघळली की त्या साखरेमध्येच तो शिजवून घ्यायचा आहे। थंड झाल्यानंतर आपण एखाद्या एअरटाईट डब्यामध्ये तो पॅक करून ठेवू शकतो। 6 ते 8 महिने फ्रीजरमध्ये चांगला टिकतो। पायनॅपल शिरा बनवण्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य आहे 1 वाटी रवा, अर्धी वाटी साजूक तूप, अर्धी ते पाऊण वाटी साखर, अर्धी ते पाऊण वाटी शिजलेला पायनॅपल आणि ड्रायफ्रुट्स। एका पॅनमध्ये आपण साजूक तूप घातले। तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये रवा टाकून भाजून घ्यायचा आहे। छान खरपूस लाल रंगावरती रवा भाजून घ्यायचा आहे। आपण नेहमी जसा शिरा करतो त्या पद्धतीने सुरुवातीला शिरा करून घ्यायचा। त्यामध्ये गरम पाणी टाकले आणि झाकण काढून एक वाफ काढून घ्यायची। मग आवश्यकतेनुसार साखर टाकून चांगलं परतून घ्यायचंय। साखर विरघळली की त्यामध्ये पायनॅपलचा पल्प घालायचा। चांगलं परतून घ्यायचंय आणि नंतर त्याच्यामध्ये पिवळा कलर येण्यासाठी पायनॅपल इसेन्स मी घातला। जर आपल्याकडे इसेन्स नसेल तर तुम्ही पिवळा कलर आहे तो दुधामध्ये कालवून घालू शकता किंवा केशर दुधामध्ये भिजवून सुद्धा घातलं तरी चालतंय। छान येलो कलर येतो। त्याच्यानंतर झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची आणि मग ड्रायफ्रूट्सनी सजवायचं। आपला पायनॅपल शिरा तयार। ही रेसिपी आपल्याला कशी वाटली हे कमेंट सेक्शनमध्ये अवश्य कळवा। धन्यवाद।